पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करायचा म्हटल्या तर टेन्शन येतं की एवढा वेळ आणि एवढे सारे पदार्थ, तर मी तुम्हाला खूप कमी वेळात ही रेसिपी दाखवणार आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, खूप कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला हा पुरणाचा स्वयंपाक खूप कमी वेळात दाखवणार आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण पुरणपोळी बनवण्यासाठी येथे 1.5 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। गॅसवर कुकर ठेवला आणि गॅस चालू केलेला आहे। 1 तांब्या पाणी टाकलेले आहे। तर 2 ते 3 पाण्याने आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि डाळ धुवून झाल्यानंतर आपण ती पाणी गरम झाल्यानंतर त्यात टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे 1 चमचा तेल टाकून घेतलेले आहे आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेले आहे। यामुळे आपल्या पोळीला रंग देखील छान येतो। म्हणून आता आपण येथे कुकर लावून घेतलेला आहे आणि नंतर आपण खीरसाठी येथे तांदूळ घेतलेले आहेत। मी येथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तर तुम्ही याऐवजी बासमती तुकडा, जीरा राईस, कोलम तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो टाकू शकतात। तर हा तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि अर्ध्या तासासाठी आपण हे खीरसाठी हा तांदूळ भिजत टाकून घेणार आहोत। तर येथे आपण तांदूळ भिजत ठेवलेला आहे, तोपर्यंत आता सारसाठी तयारी करून घेऊया। तर मी येथे 1 वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, तर त्यातील अर्धी वाटी मी येथे बारीक कट करून घेतलेले आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे आणि अद्रक लसूण आपण येथे घेतलेले आहे। नंतर तवा ठेवून त्यावर आपण हे खोबरे भाजून घेतलेले आहे। नंतर कांदा देखील आपण त्यावर लाल होईपर्यंत थोडा भाजून घेतलेला आहे। नंतर अद्रक लसूण देखील त्यात टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा छानपैकी असे भाजून घेतलेले आहे। आता आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत। तोपर्यंत येथे आपली डाळ बघूयात। बघा किती मस्त अशी ही डाळ आपली शिजून तयार झालेली आहे। तर आता आपली ही डाळ शिजलेली आहे। आता नंतर आपण हे पुरण बनवायला घेऊयात। तर कुकर खाली उतरवून घेतलेला आहे आणि पुरणाच्या चाळणीने हे सर्व पाणी खाली मी काढून घेतलेले आहे। कुकरमध्ये थोडीशी डाळ शिल्लक ठेवलेली आहे, कारण आपल्याला सारचे पाणी बनवायचे आहे, म्हणून त्यात थोडे पाणी टाकले आणि सारसाठी मी पाणी काढून घेतलेले आहे। तर आता आपण येथे पुरण बनवण्यासाठी गॅसवर पुन्हा कुकर ठेवला आणि त्यात ती डाळ होती त्यातील सर्व पाणी काढून घेतलेले होते। त्यात आपण 1.5 वाटी चणा डाळसाठी 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत आता मी येथे खीरसाठी काजू बदामाचे काप बारीक करून घेतलेले आहेत आणि 2-3 वेलच्या आपण कुटून घेतलेल्या आहेत। तर येथे आपण तांदळाची ही जाड बारीक अशी पेस्ट केलेली आहे। तर यातील सर्व पाणी काढून घेतले होते मी तांदूळमधले आणि रवाळ असे तांदूळ दळून घेतलेले आहेत खीरसाठी। तर आता आपण त्यानंतर येथे खोबरे, अद्रक, लसूण, कांदा हे सुद्धा सारसाठी दळून घेणार आहोत। त्यात थोडी कोथिंबीर ॲड करणार आहोत। तर ते सुद्धा आपण दळून घेतलेले आहे आणि येथे आपण पुरण देखील गाळून घेत आहोत। तर येथे आपले हे सर्व पुरण गाळून झालेले आहे। त्यानंतर आता आपण येथे सार बनवून घेऊयात। तर येथे मी हंडी ठेवलेली आहे, त्यात मी 3 चमचे तेल टाकलेले आहे आणि त्यात आपण 2 ते 3 तेजपत्त्याचे पाने टाकून घेतलेले आहेत। नंतर आपण जे वाटण बनवलेले होते ते त्यात टाकून घेतलेले आहे आणि हे छानपैकी आपल्याला असे परतून घ्यायचे आहे। नंतर मी येथे 2 चमचे हा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, तो आपण टाकून घेतलेला आहे। तर आपल्या ग्रेव्हीला हे छानपैकी असे तेल सुटलेले आहे। त्यानंतर हे आपण 5 मिनिटे परतून घेणार आहोत आणि मग आपले जे सारचे पाणी होते ते आपण त्यात टाकून घेतलेले आहे। तर हे सारचे पाणी बघा खालीही आपले घट्ट पाणी असते, तर आपल्याला लागेल तसे आपले हे पाणी टाकायचे आहे। त्यानंतर आपण येथे खीर बनवून घेणार आहोत। तर मी येथे 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे। नंतर आपण जे तांदूळ दळलेले होते जाड बारीक ते टाकून घेतलेले आहेत, परतून झाले। त्यानंतर आपण येथे काजू बदामाचे काप टाकलेले आहेत। नंतर खोबरे देखील टाकून घेतलेले आहे ना आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार येथे दूध आपण ॲड केलेले आहे, तर ते थोडे उकळवून घ्यायचे आहे। नंतर आपण त्यात साखर ॲड केलेली आहे, साखर आपल्या आवडीनुसार टाकायची आहे। नंतर आपण जी वेलची पूड बारीक केलेली होती ती देखील टाकून घेणार आहोत आणि जे केशर घेतलेले होते ते सुद्धा आपण यात ॲड केलेले आहे। तर ही खीर आपण 5 ते 10 मिनिटे उकळवून घेणार आहोत आणि बघा किती छान अशी आपली ही खीर तयार झालेली आहे। आता आपण पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेणार आहोत। तर मी येथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेले आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मैदा घेतलेला आहे। तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ देखील वापरू शकतात आणि थोडेसे मीठ ॲड केलेले आहे। तर आपण हे कणिक भिजवून घेतले
आणि यातील थोडेसे कणिक घेऊन या सारमध्ये आपण थोड्या बोट्या टाकून घेणार आहोत। तर त्यासाठी येथे मी सारमधले थोडेसे वाटीत पाणी घेतले आणि त्यामध्ये हे कणिक आपण थोडेसे मिक्स करून त्यातील छोट्या छोट्या आपण या बोट्या तोडून घेणार आहोत। जे पाणी उरलेले आहे सारचे, तर त्यात थोडेसे गरम सारचे पाणी टाकून ते पुन्हा आपण सारमध्ये टाकून घ्यायचे आहे। आता आपण येथे पुरणपोळी बनवण्यासाठी 2 छोटे छोटे लिंबाच्या फोडी एवढे आकारा एवढे गोळे घेतलेले आहेत आणि येथे 2 लाट्या मी येथे लाटून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी त्यावर पुरण पसरवून घेतलेले आहे। छानपैकी असे पूर्ण काठाला येईल असे पूर्ण पुरण पसरवून घ्यायचे आहे आपल्याला। नंतर ते आपल्याला पूर्ण दाबून घ्यायचे आहे, हातावर थापून ते छानपैकी असे पसरवून घ्यायचे आहे आणि हळूहळू वरच्यावरती लाटत अशी ही आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर इथे तवा तापलेला आहे आणि त्यावर थोडेसे तूप टाकून घेतले आणि ही पुरणपोळी आपण तव्यावर टाकून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ही आपली बघा किती छान टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे। त्यावर मी येथे साजूक तूप टाकून घेतलेले आहे। तर खूप छान आणि नरम अशी ही आपली पुरणपोळी आणि दिसायला सुद्धा सुरेख अशी ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी या सर्व पुरणपोळ्या करून घेत आहे। तर बघा आपली पहिलीच नाही तर सर्व पुरणपोळ्या किती छान टम्म अशा फुगून तयार झालेल्या आहेत। तर येथे मी सर्व या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत। पुरणपोळ्या झाल्यानंतर आपण येथे आता भजे काढून घेणार आहोत। तर भजे काढण्यासाठी मी येथे आपण भजींचे पीठ भिजवून घेतलेले आहे। त्यानंतर येथे कोथिंबीर बारीक करून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे आणि एक कांदा बारीक करून तो टाकून घेतलेला आहे। तर लसूण आणि अद्रक मिरची जे बारीक केलेले ते देखील टाकून घेतलेले आहे आणि चवीनुसार येथे मीठ टाकलेले आहे। आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। तर येथे मी भात टाकून घेणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये अर्धा तांब्या इतके पाणी टाकले आणि बासमती तांदूळ घेतलेला आहे तो 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला आणि त्यात टाकून दिलेला आहे आणि नंतर आपण थोडेसे तेल टाकून ते चवीनुसार मीठ टाकून कुकरचे झाकण लावून दिलेले आहे। तर येथे आपले तेल देखील तापलेले आहे। आता आपण 2-3 कुरडया काढून घेणार आहोत। भजे काढण्याआधी आपण कुरडई काढून घेणार आहोत। नंतर कुरडई काढून झाल्यानंतर आपण हे भजे होते भजींचे पीठ होते तर त्यात आपण थोडेसे गरम तेल टाकून घेणार आहोत। तर आपण यात सोडा घातलेला नाहीये। सोडा न घालता देखील आपले भजे हे छान होतात, मऊ होतात आणि क्रिस्पी होतात। तर मी येथे गरम तेल टाकून घेतलेले आहे आणि येथे सर्व भजे हे तेलात काढून घेतलेले आहेत। तर बघा किती छान असे आपले हे भजे दिसत आहेत आणि मस्तपैकी असे मध्ये सुद्धा मऊ झालेले आहेत। तर सोडा न टाकता तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे भजे नक्कीच काढून बघा। तर येथे आपले हे छानपैकी असे भजे पूर्ण काढून घेतलेले आहेत आपण आणि बघू शकता तुम्ही। हे बघा मी तुम्हाला भजी फोडून दाखवलेली आहे, किती छान अशी आपली मध्ये सुद्धा छान शिजलेली आहे। तर येथे आपला हा पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्णपणे तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही सार, भात, पुरणपोळी, कुरडई, भजे आणि छानपैकी असा हा भात तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही पुरणपोळीची माझी ही कमी वेळात दाखवलेली ही थाळी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजे जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील। तर आता भेटूयात नेक्स्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।